प्रिय मित्रांनो, राम राम. तर मी एक कसं परिस्थितीची एक गोष्ट सांगावं. परिस्थितीची एक गोष्ट आहे. कसं मी सन 1972ला 73ला 10वीला होतो. 10वीला असताना मी उस्माननगरला जातो. उस्माननगरला शाळेत जाताना काय हो, त्या सडकानं बारीक खडे राहावं. तर 9वीपर्यंत आम्ही चप्पल लेवल नाही, बूट लेवल नाही, या आपल्या काय 7वीपर्यंत गावात. पण 8वी 9वी 10वीला ते चप्पल म्हणजे फाटल्याने. मग पुन्हा 10वीला बाबाला म्हणलं मला एक बूट घ्या. तर त्यांनी म्हणले कोणता घ्यायचा. मी म्हणलं मेंढा चाप घ्या. मेंढा चाप हे पाणी वाटर करून बूट निघालते. मग ते 7 रुपयाला होता. मग ते 7 रुपयाचा बूट घ्यायला सोमवारी आमच्या इथला बाजार भरत गेलाय. आणि मी बाबाला 2-3 दिवसांना आधी म्हणलं घेऊच म्हणले बाजारात सोमवार. तर ते 7 रुपयाचा बूट मला त्यावेळेस घेतला होता. आणि मी ते घेतल्याच्या नंतर 10वी परीक्षा दिली, पास झालो. पण नांदेडला मी होतो, मी काही दिवस ट्युशनला या एक विषय राहिला होता. तर त्यावेळेसही काय खर्च नव्हता. या मी कुंभारवाड्यामध्ये राहत गेलो इथं वजिराबादलाच. तर आम्ही डांगे बळी, देवने एक शिवराम आणि असे 2-3 आम्ही राहत गेल्या. तर आम्हाला 6 रुपये की 7 रुपये किराया होता. बरं ते जाऊ द्या. तर आत्ताचा काळ सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आता मी माझी छोटी बहीण आज सणानिमित्त आम्हाला जेवायला लागलो. विषय निघाला व जेवता सगळे मग कोण काय करायला एकाला कोणीही बोलला जेवण झाल्यावर. मग तेला मी म्हणलो काय करायला इकडे ना म्हणलो सगळ्याचे मोबाईल इथं ठेवा म्हणून ठेवली. त्याच्यानंतर 2 मोबाईल कमी आता 3, एक अखिलेशचा, ओमचा आणि व्यंकटेशचा. हे आता 3 बाहेर गेले. ते व्यंकट आमचा चाललं. बरं ते सांगायचं म्हणजे कमी म्हणलं तरी असे आम्ही बेरीज लावली तर 3.5 ते 4 लाखाचे पवनी व्हायला. त्याच्यापैकी एक 80-90 एकट्याचाच आहे ओमचा, व्यंकटेशचा. बरं हे काय मी काय म्हणालो, या मोबाईलच्या याच्यामुळं काही मुलांना फायदा होत असेल सोडून द्या. अभ्यास करणाऱ्या या 12वीच्या नंतरचे काही मुलं, प्रामाणिक मुलं, मेडिकलचे मुलं, इंजिनिअरिंगची मुलं हे. पण बाकी या प्रत्येकाला मोबाईलचं वेळं लागले, मोबाईलपासून भरपूर नुकसानी व्हायला. तर मला सांगायचं तात्पर्य एकाचं आपल्या परिस्थितीनुसार मोबाईल तुम्ही घ्यायला हरकत नाही. पण मित्र हो आणि मुलींनो, मैत्रिणींनो, त्याचा वापर आता याच्यामध्ये आम्ही तर जास्त काही पण बघता, पण कसा वापर करावा हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि अगदी प्रामाणिकपणाने अगदी व्यवस्थिशीर मोबाईल वापरा. घरी न त्रास होताना जे जास्तीत जास्त फायदा द्यायचा सोपे मोबाईल घ्या. जास्त खर्चामध्ये जाऊ नका. बरं सांगायचं म्हणजे अधिकार म्हणून तुम्हाला हे म्हणायचं नाही, एक अनुभव म्हणून हा प्रामाणिक सल्ला मी तुम्हाला देत आहे बरं का. आणि एवढं खर्चिक असल्यामुळं त्याच्यामध्ये काही थोडी बिघड झाली आणि आपल्याला व्यवसाय धंदे नसले तर प्रत्येकाला घ्यावा लागला. आता माझे 2 मेवणे आता धनंजय, एक मानिका म्हणून दुसरं मारुती म्हणून. मारुतीने बिचारेनं आपला ते पहिलंच फोन आहे एक छोटा. त्या फोनचं नाव काय रे पहिल्याचं आपला, हां ते 700 रुपयाचा काहीतरी. पण मानिकाला पोराईनं जरा त्याचे पोरे धंदे कराले, त्याला फोन घेऊन गेला त्याला 10 की काय 15 हजाराचा. त्याला त्याच्यातलं कोणतंही काय करता येणार आहे. म्हणून ते ज्याला जे समजल त्याच्याप्रमाणे आपण घेत जावं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही वागावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि खर्च याच्यामुळं आणि याच्यामुळं जेवढं एवढं होऊ नये, जेवढं आपल्याला कामाचं आहे तेवढंच घ्यावं ही प्रामाणिक माझा तुम्हाला सल्ला आहे. याच्यामुळं मी हा एक व्हिडिओ मला या मोबाईलच्या याच्यामुळे जेवायला आलो. तर आमच्या 2 मुली आल्या, 2 मुलं, आमची एक बहीण आली. योगायोगाने तिनं बोलवलं, सगळे जेवलो, आनंद झाला. आणि आता जाता बघू ते काय करायला मला सगळे मोबाईलच्या याच्यामध्ये होते. तर त्यांना बोलून मी सांगितलं. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढं गुंग मोबाईलमध्ये होऊ नका. आवश्यक ते बाबी घ्या. मुलांना सांगतो विशेष म्हणजे 12वी पास होऊन आलेल्या, कारण काय खेड्यातून आलेले लय वेळ व्हायले. याच्यामध्ये भरपूर वेळ व्हायले. बाब खर्च द्यायले, कोणी शेतीतला माल विकायले, कोणी नोकर आले, कोणी जनावरं विकतात, काही विकतात पण शहरच्या मुलाला देतात, मुलीला सुद्धा देतात. ते त्याच्याप्रमाणे विचार करून वागावं हे माझा प्रामाणिक सल्ला आहे. बस एवढे बोलून मी आपले 2 शब्द हे करतो. नमस्कार.